बहुप्रतीक्षित मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज निकाल। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी। आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष। अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लागू। खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्टमधून घोषणा। भारत रशिया मैत्रीवर खोचक टिप्पणी। अमेरिकेच्या टेरिफवर भारताचं उत्तर। शेतकरी आणि एमएसएमईचं नुकसान टाळण्यासाठी सगळी आवश्यक पावलं उचलणार। पंतप्रधान मोदी मंत्र्यांशी चर्चा करणार। आज दुपारी संसद भवनात विशेष बैठक। ऑपरेशन सिंदूरच्या नावावर जया बच्चन यांचा आक्षेप। महिलांचं सिंदूर पुसलं गेलं, मग ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं? राज्यसभेत सवाल। संसदेचं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी। शिवसेना खासदारांसोबत देशभरातील राज्यप्रमुखांची भेट घेणार असल्याची माहिती। तर फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आज भाजप प्रवेश। दुपारी 4 वाजता मुंबईत पक्षप्रवेश सोहळा। शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या जालना मतदारसंघात भाजपला नवं बळ। कृषी घोटाळ्यात क्लीन चिट मिळालेल्या धनंजय मुंडेंविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार। सुरेश धस पुन्हा ऍक्शन मोडमध्ये। प्रधान सचिवांनाही पत्र पाठवलं। बीडच्या परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येला 21 महिने पूर्ण। न्यायाच्या मागणीसाठी मुंडे कुटुंबीय आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह त्यांच्या साथीदारांची पोलीस कोठडी आज संपणार। दुपारी पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करणार। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 2 शिक्षणाधिकाऱ्यांना अटक। एसआयटीची मोठी कारवाई। दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी। कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा आरोप। रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात त्सुनामी। इशिनोमाकी बंदरात तब्बल 50 सेंटीमीटर उंचीची त्सुनामी। अन्य 16 ठिकाणी 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद। भारत इंग्लंड यांच्यात आजपासून ओव्हलवर निर्णायक कसोटी। बेन स्टोक्स दुखापतीमुळे सामन्याला मुकणार। जसप्रीत बुमरालाही विश्रांती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।